विठ्ठल विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आणि भक्तिमय वातावरणात नांदेड जिल्ह्यातील कंधार येथून तब्बल 300 वर्षांची परंपरा लाभलेली श्री संत साधू महाराज संस्थानची मानाची पायी दिंडी आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाली। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची मानाची पायी दिंडी म्हणून ओळख असलेल्या कंधार येथील श्री संत साधू महाराज संस्थानच्या दिंडीनं बुधवार दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान केले। या दिंडीला तब्बल 300 वर्षांची परंपरा असून संस्थानचे मूळ संस्थापक श्री संत साधू महाराज कंधारकर यांनी या वारीची सुरुवात केली होती। यंदा संस्थानचे 8वे वंशज तथा मठाधिपती एकनाथ महाराज कंधारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिंडी चालक हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कंधारकर यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली। दिंडीसोबत चांदीचा रथ, चांदीच्या पादुका, पताकाधारी टाळकरी आणि हजारो वारकरी सहभागी झाले होते। 15 दिवसांच्या या प्रवासात दिंडी दररोज 20 ते 25 किलोमीटर अंतर पार करत लोहा, अहमदपूर, लातूर, बार्शी, कुर्डुवाडी, आष्टी मार्गे पंढरपूरला पोहोचणार आहे। मार्गात 15 ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे। ठिकठिकाणी भाविकांसाठी चहा, पाणी, भोजन आणि निवासाची सेवा स्थानिकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे। दिंडीला निरोप देण्यासाठी सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी आणि हजारो भाविक उपस्थित होते। फटाक्यांची आतषबाजी, विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा उत्साहात पार पडला। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जिल्हा प्रतिनिधी उत्तम चव्हाण यांचा रिपोर्ट।